चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आज आपण गुरुचरित्रातील अत्यंत प्रभावी अशी कथा परत एक घेऊन आलेलो आहोत। आपल्या चॅनलवरती गुरुचरित्रातील कथा, नवनाथ महाराजांच्या कथा आणि स्वामी समर्थ महाराजांच्या कथा मी सांगत असते। तर या कथा तुम्ही शेवटपर्यंत ऐका। गुरुचरित्रातील कथा ऐकल्याने गुरुचरित्र पारायण केलेल्याचे फळ मिळत असते। ज्यांना सुद्धा गुरुचरित्र वाचणे शक्य नाही त्यांनी या कथा जरी ऐकल्या तरी सुद्धा तुम्हाला गुरुचरित्र पारायण केल्याचे फळ मिळणार आहे। आपल्या घरामध्ये दर 6 महिन्यातून एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण करावे आणि शक्य असेल तर 7 पारायण हे आपल्याला एका वर्षामध्ये करायचेच आहेत। गुरुचरित्रातील 7 पारायण हे अत्यंत प्रभावी आहेत। नोकरी व्यवसायात किंवा विवाह संबंधित किंवा संतान प्राप्तीसाठी अडथळे येत असतील तर तुम्हाला गुरुचरित्राचे पारायण करायचे आहेत। एका वर्षात 7 पारायण गुरुचरित्राचे करायचे आहेत। तर बघा, या गुरुचरित्राच्या पारायणाने आपल्या घरामध्ये एक सकारात्मक बदल घडलेला तुम्हाला नक्की दिसून येईल। तुमचे कोणतेही अडकलेली कामे असतील तर ते मार्गी लागतील आणि या कथा जरी तुम्ही रोज ऐकल्या तरी तुम्हाला गुरुचरित्र पारायण केल्याचे फळ मिळणार आहे। म्हणूनच आत्ताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी रोज एक गुरुचरित्राची कथा तुमच्यापर्यंत घेऊन येत असते। चला तर आजच्या या कथेला सुरुवात करूयात। एका गावात भानुदास नावाचा एक अत्यंत गरीब पण भक्तिमान माणूस राहत होता। लहान घर, घरात आजारी आई आणि रोजच्या करपलेल्या पोळीवर दिवस जायचा। पण भानुदासाचा विश्वास मात्र दत्तगुरु माझ्या पाठीशी आहेत, ते मला कधीही सोडणार नाहीत असा होता। भानुदास रोज सकाळी नदीवर जाऊन स्नान करून श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करीत असे। त्याचं आयुष्य गरिबीत होतं पण मन मात्र समाधानी होतं। एका दिवशी भानुदासाच्या गावात दुष्काळ पडला। कूपं कोरडी पडली, गुरांच्या तोंडात चारा नव्हता, लोकांच्या घरात धान्य नव्हतं। भानुदासाची आई आजारी आणि घरात शेवटचं मुठभर पीठ शिल्लक। भानुदास नाराज नव्हता पण काळजी वाटत होती। त्या रात्री आईची तब्येत बिघडली, औषधांसाठी पैसे नव्हते। मग तो गावच्या लोकांकडे गेला पण सगळेच अडचणीत असल्याने कोणी काहीही देऊ शकत नव्हते। तो नदीकाठी बसला आणि डोळ्यातल्या पाण्यांसह म्हणाला, दत्तगुरु, मी तुमचा आहे, माझं काही बघा। त्या रात्री भानुदास झोपेत असेच रडत होता आणि त्यावेळी त्याला एक अनोखा स्वप्नदर्शन झाले। एक तेजस्वी अवतारी पुरुष, त्रिकालदर्शी, हातात कमंडलू, अंगावर बागबर, डोळ्यात तेज त्यांच्यासमोर उभे। तो आवाज, भानुदासा, संकट घाबरवण्यासाठी येतं, मोडण्यासाठी नाही। उद्या सकाळी तुला हवे आहे ते मिळेल। भानुदास जागा झाला, तो धडधडत्या हृदयाने आणि तो विश्वासाने उठला, आईला सांभाळत बसला। दुसऱ्या दिवशी सकाळी घराच्या दारात एक अनोळखी वृद्ध माणूस, हातात औषधं, धान्याची पोती आणि म्हणतो, मला एक महान पुरुषाने सांगितलं की भानुदासाला हे देऊन ये। भानुदास अचंबित झाला, कोण होते ते, कुठून आले? वृद्ध म्हणाले, मी फक्त संदेशवाहक आहे, मला काम सांगितलं आणि मी आलो। आणि तो वृद्ध ताबडतोब गायब झाला। भानुदासाची आई ठणठणीत झाली पण दुष्काळ आणखीन वाढला, जनावरं मरू लागली, लोकांनी गाव सोडण्यास सुरुवात केली। गावात अफवा उठली, एक क्रूर जत्रावाला बाहेरून आला आहे, लोकांचं पाणी धान्य हिरावून घेतोय। तो जत्रावाला भानुदासाच्या घराकडे आला, ए, तुझ्याकडे धान्य आहे म्हणे, बाहेर काढ, नाहीतर वाईट होईल। भानुदास घाबरला नाही, तो शांत म्हणाला, हे गुरूंचं दिलेलं आहे, गुरु सांगतील तेच होईल।
जत्रावाला त्याच्यावर झडप घालणार एवढ्यात आकाशातून कडाडून आवाज आला. वीज चमकली आणि घराजवळ एक ज्वालेचा प्रकाश, त्यातून तेजस्वी भास. ही माझ्या भक्ताची परीक्षा आहे. त्याला त्रास दिलास तर जळशील. जत्रावाल्याचे डोळे फिरले. तो थरारला, जमिनीवर कोसळला आणि पळत सुटला. भानुदास आश्चर्याने थररला. गुरुदेव, हे तुम्ही? दुसऱ्या दिवशी सकाळी गावात काळी ढग जमा झाले. वारा वाहू लागला. लोक आनंदाने ओरडू लागले, पाऊस पाऊस. जमीन तृप्त झाली. नद्यांना उधाण आले. गावात समृद्धी परत आली. आणि महत्वाचं म्हणजे भानुदासाला श्रीमंती नाही, समृद्धी मिळाली. त्याही बरी झाली. घराला मिळाला. लोक त्याचा आदर करू लागले. एका रात्री भानुदास नदीकाठी बसून जप करीत होता. त्याच्या समोर पुन्हा तेच दैवी तेज प्रकट झाले. गुरु म्हणाले, भानुदासा, तू कधीच तक्रार केली नाहीस, श्रद्धा ठेवलीस, म्हणून तुझ्यावर माझी कृपा आहे. लोकांना सांग, संकट आलं तर घाबरू नका. मी आहे. माझा हात तुमच्या डोक्यावर सदैव आहे. भानुदास रडत म्हणाला, गुरुदेव, माझ्यासारख्या पाप्यामध्ये काय पाहिलं? गुरु हसले. मनाचा पवित्रपणा. एखादा श्रीमंत नव्हे, श्रद्धावंत माझा खरा शिष्य असतो. आणि गुरु अदृश्य झाले. या कथेतून आपल्याला हा संदेश मिळतो की ही कथा आपल्याला अशी सांगून जाते की श्रद्धा असली की संकट कितीही मोठं असलं तरी गुरु मार्ग काढत असतात. भानुदासासारखा विश्वास ठेवा. दत्तगुरूंचे नाव घ्या. मन शुद्ध, कर्म पवित्र ठेवा. गुरुकृपेने जीवनात अशक्य हेही शक्य होते. म्हणून गुरूंवरचा विश्वास कधीच डळमळू देऊ नका. बघा मित्र हो, गुरुचरित्रातील एक गुरूंचा आदर आणि गुरूंबद्दल मान वाढवणारी ही कथा तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. गुरुचरित्रातील प्रत्येक कथा ऐकल्यानंतर गुरूंबद्दल विश्वास आणि आपल्या मनात श्रद्धा निर्माण होते. आणि गुरुचरित्राच्या पारायणाने आणि त्यांच्या कथा ऐकण्याने आपल्या मनामध्ये एक सकारात्मक बदल घडून येतो. आपल्यापेक्षा थोर माणसाची आपल्या मनामध्ये एक आदर निर्माण होतो आणि यामुळे आपल्या जीवनावरती परिणाम होतो, एक सकारात्मक परिणाम. आणि हा सकारात्मक बदल तुमच्या आयुष्याला एक वेगळं वळण लावून जातो. चला तर परत एक अशा सुंदर कथेला घेऊन येणार आहोत आपण. तर ही कथा तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सेवा करा आणि सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.